मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर आता काय आलं, शुभाचा बड्डे सेलिब्रेट वगैरे केला. एक व्लॉग संपवला, दुसरा व्लॉग लगेच चालू केला. तर आज आहे फ्रेंडशिप डे. तर मी म्हटलं आता जरा कॅफे बिफेला जाऊन बसून नाही का, फ्रेंडशिप डे निमित्त गेलो कुठं कॉम्बो खायला. बघितलं का थंबनेल कसं इथलं इथं लगेच टायटल हाजीर. शुभम भाऊ हसा लागले. तू काय म्हणतो रे, कट कर. कोण आहे तू? तू है कौन? खाऊन झाल्याच्या नंतर साधा हाँ मग हमारे ऐसा ही होता है आई. तर आमचा खाऊन झालेलं आहे. त्याला शुभम भाऊनी शुभम म्हटलं माझ्याकडनं एक पिझ्झा आहे, म्हणतो आता त्यांनी पिझ्झा मागवलाय. बाबो हा दिल खुलास शुभम. हा शुभम झाला दिल खुलास. तर आता बघू कधी येते. तर काल काय आलं विषय, ते कॅफे बिफेमधनं मग सगळे आपापल्या घरी गेले. म्हणजे आम्ही टेरेसवर गेलो, पहिलं गप्पा बिप्पा मारल्यानंतर मग सगळे आपापल्या घरी गेले. तर आत्ता मी आलो आहे हॉटेलवरती. आपली रावेतला आहे ना हॉटेल झालं नवीन आमंत्रण म्हणून. तर मी तिथे आलो होतो. इथं ऑफिस आहे, इथं आपलं हे काउंटर आणि इथे पूर्ण किचन आणि इथे हॉल वगैरे आहे. तर आता मी इकडे आलो आहे. आणि हे जिथं आता हे जे ब्राऊन हे दिसतं आपलं, सॉरी ग्रे जे दिसतं ना तुम्हाला पूर्ण, ते किचन आहे. इकडे पूर्ण किचन, ही फॅमिली रूम आहे. इथे बाहेरच्या साईडला इकडे चौपाटी आहे, चौपाटीमधनंच एंट्री आहे ॲक्च्युली. आणि हे पूर्ण किचन आहे ब्राऊनवालं. अरे ब्राऊन काय म्हणतोय मी, सारखं ब्राऊनच म्हणतोय. ग्रेवालं पूर्ण किचन आहे. हा जो बघतो ना, हा इथला मेन्यू कार्ड आहे. किती भारी मेन्यू कार्ड केलं बघा, प्रॉपर गावाकडचं असं नाही का जेवण वगैरे. हे नॉनव्हेजसाठी पण खूप फेमस आहे. तुम्ही इथं मेन्यू कार्ड पूर्ण बघू शकता. इथे सूप वगैरे नाही का. अरे एका साईडला इंग्लिशमध्ये आणि एका साईडला मराठीमध्ये. म्हणजे फिशचं आहे, इथं मटनचं आहे. परत अजून आमंत्रण स्पेशल थाळी पण आहे. तुम्ही पॉज करून पण बघू शकता तसं. परत इथे व्हेजमध्ये पण आहे, स्टार्टर वगैरे सगळं. भाकरी, चपाती, स्वीट्स. आणि स्पेशली नाही का स्वीटमध्ये बघा कोणते कोणते आयटम मिळतात. हे कोणत्याच हॉटेलमध्ये मी तर आतापर्यंत नाही बघितलं. शेवळ्याची खीर, लापशी, परत उकडीचे मोदक, गुलाबजाम तर सगळ्याच हॉटेलमध्ये असतं. आणि ओल्या नारळाची करंजी. हे सगळ्यात वेगळं दिसलं मला काहीतरी. आणि कस्टर्ड आहे. आणि इथे नाही का एक QR वगैरे पण दिलं आहे, इंस्टाग्राम ID चा, मेन्यू कार्डचा आणि गुगलवरती म्हणजे मॅप वगैरे सगळं. तर तुम्ही इथे पण बघू शकता. QR तुम्ही नाही का स्कॅन करा आणि तुम्ही स्कॅन करून बघू शकता. आणि यांना सोशल मीडियावरती फॉलो पण करू शकता तुम्ही. तर आता मी जातो आतमध्ये बसायला, इथे त्यांना साफसफाई करायची म्हणून दादा लोकांना. तर आता मी तिथे आतमध्येच बसतो. तसं थोड्या वेळाने काम चालू होईल, कारण आज तर साफसफाई चालू आहे सकाळची. तर बघू आता कसं होतं आहे. आणि ते मी कसं आहे व्लॉगिंगची वगैरे परमिशन काढली होती म्हणून मी ब्लॉग वगैरे करू शकतो, काही टेन्शन नाही आहे मला. मी आधीच म्हणजे चालू वगैरे व्हायच्या आधीच मी परमिशन काढली होती. तर ते म्हणले हां तू ब्लॉग वगैरे करू शकतो, काय हरकत नाही, तुला जसं करायचं आहे तू तसं करू शकतो. म्हणून म्हटलं हे ठीक आहे, बरं आहे म्हटलं. आता मी हॉटेलचं काय करेल, डिस्क्रिप्शनमध्ये ना खाली हे टाकेल, काय म्हणतं आपलं गुगल मॅपची लिंक वगैरे सगळं टाकेल, ॲड्रेस आणि हे सगळं टाकून देईल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्ही इथे रावेतला किंवा चिंचवडला जवळपास कुठं राहत असाल ना तुम्ही, म्हणजे पूर्ण रावेत एरियामध्ये, पूर्ण PCMCमध्ये तुम्ही कुठं राहत असाल ना, तर इथं एकदा विजिट करा. आणि सगळं अस्सल गावाकडचं जेवण आहे, अस्सल गावाकडचं. म्हणजे अक्षरशः इथं मेन्यू कार्डमध्ये कोणती भाजी माहिती का, चकुल्या आहे, परत सांडगे आणि भरलं वांगं, पिठलं भाकरी. म्हणजे आपण गावाकडे जे जेवतो ना आपण घरी प्रॉपर जे गावरानी सगळं, तसंच ते सगळं आहे इथल्या मेन्यू कार्डमध्ये. आणि काहीतरी युनिक आहे, म्हणजे असं कॉमन काय ठेवलेलं नाही आहे.
म्हणजे मिक्स व्हेज असतं तर मी तर नाही बघितलं आत्ता मेन्यू कार्डमध्ये. मी वाचतो होतो ना, तर मला त्या म्हणजे ज्या नॉर्मल हॉटेलमध्ये ज्या कॉमन भाज्या असतात ना, त्या कॉमन भाजी इथं नाही. सगळं असं युनिक आहे एकदम. आणि चव वगैरे पण मस्त आहे. तर चवीचा तर नादच नाही करायचं. तर बघू आता कधी काम चालू होतं आहे. मी 10 वाजल्यापासूनच इथे आलो होतो. तर आता अजून मग आता किती वेळ लागेल काय लागेल तर आता बघू. आत्ता कसं आहे माहिती का, आत्ता इथे कुणी नाही म्हणून शूट करतो आहे. कारण आता क्लिनिंग आणि ते सगळं चालू होतं. नाश्ता वगैरे किचनमध्ये बनवण्याचं चालू होतं. मी म्हणलं आता कोणीच नाही तर म्हणलं आपण करू व्लॉग, कारण अजून टाईम आहे. तर मग 10 वाजल्यापासून येऊन बसतो. तर म्हणलं करू काय म्हणलं चला म्हणलं पुढचं शूट करू, म्हणलं कंटिन्यू करू व्लॉग. आता तेच कंटिन्यू करतो. तुम्हाला आता हॉटेलमधले काय म्हणतो आपण त्याला, इथल्याच तुम्हाला तर मॅक्झिमम जास्त करून व्लॉग्स दिसतील. आणि मॅक्झिमम तुम्हाला आता इथलं हॉटेलमधलंच तुम्हाला दिसत जाईल सगळ्या गोष्टी. आणि सीन असं आहे की 12 तारखेला मी चाललो इथे नाशिकला चाललो. बाकी काही विषय नाही. तर बघू आता परत मी शुक्रवारी एक हात मारेल डोक्यावरती. शुक्रवारी एक शमनवर हात मारला काम 25. मग काय मग करायचं नाही. मग वजन कमी करायला पण घेईल आणि केस वाढवायला पण घेईल. दोन्ही कामं एकसाथ करायला घेईल. सीन असं आहे की मी चाललो आहे किचनमध्ये व्लॉग थाळी शूट वगैरे करायला. तर बघू आता फोटो बिटो काढतो. असे इथं नाही का थाळ्या बनत आहेत आत्ता. म्हणजे आता फक्त भाकरी वगैरे यायची राहिली आहे. भाकरी वगैरे एकदा आली की झालं, मग काही विषय नाही.